नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जरासुद्धा तेलकट न होणारी कुरकुरीत सोयाबीनची भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। तर इथे बघा, एक छोटी वाटी मी चणा डाळ रात्रभर भिजवून घेतलेली आहे आणि छान अशी भिजलेली आहे। आता तुम्ही 2 तासासाठी सुद्धा भिजवून घेऊ शकता। गरम पाण्यामध्ये भिजवायची, छान अशी भिजली जाते। त्यानंतर 1 वाटी मी मोठी सोयाबीन घेतलेली, गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेली, त्यानंतर पिळून घेतलेली आहे। बघा, अशा पद्धतीने भिजलेली आहे। आता हे दोन्ही पण आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर इथे डाळ आणि सोयाबीन जाडसर असं वाटून घेतलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता सोयाबीनची सुद्धा अशी जाडसर पावडर तुम्हाला दुकानामध्ये मिळून जाईल। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला साहित्य। तर इथे बघा, 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं, त्यानंतर 3 चमचे डाळीचं पीठ आणि 1 कांदा घेतलेला आहे, मीडियम साईजचा बारीक कट करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे घालायचं आहे आपल्याला 3 हिरव्या मिरच्या बारीक केलेल्या, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे। त्यानंतर अर्धा चमचा मिरची पावडर, कारण हिरवी मिरची ही तिखट आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ, जाडसर कुटलेले इथे मी 1 चमचा धणे घेतलेले आहे। त्यानंतर चव याने खूप छान येते, पांढरे तीळ घेतलेले आहे 1 चमचा, पाव चमचा हळद पावडर आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा चमचा ओवा, हातावर असा चोळून घालायचा आहे। आणि त्यानंतर यामध्ये घालायचे आहे आपल्याला कोथिंबीर। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, सगळं साहित्य आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे, एकजीव करून घेतलेलं आहे। यामध्ये कांदा, सोयाबीन आणि डाळ हे सगळं ओलं आहे, त्यामध्येच आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। जर तुम्हाला गरज वाटली तर 1-2 चमचे तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे। तर आता हे भज्यासाठी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता तेलात भजी सोडताना तुम्हाला भजी कशी सोडायची, एक तर तुम्ही अशी गोल बनवून सोडू शकता। बघा, अशा पद्धतीने तुम्ही सोडू शकता, किंवा फक्त हातामध्ये मिश्रण घेऊन अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही सोडू शकता। तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण भजी सोडून घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने मी गोल गोल केलेली आहे। आता ही आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे। तर बघा, उलट पलट करून आपण सोनेरी रंगावर ही भजी तळून घेतलेली आहे। तुम्ही इथे रंग बघू शकता। अशा पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले सुद्धा तळून घेऊ। तर इथे आपली सगळी भजी तळून तयार झालेली आहे, अजिबात तेलकट झालेली नाही, तुम्ही इथे बघू शकता। वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट झालेली आहे। तर अशा ह्या सोप्या पद्धतीचे नाश्त्यासाठी तुम्ही सोयाबीनची भजी जरूर करून बघा, कारण नेहमी आपण कांदा भजी, बटाटा भजी, घोसाळ्याची भजी करतो, पण एकदा मुलांसाठी सुट्टी आहे आणि मुलांसाठी तुम्ही अशा पद्धतीचे सोयाबीनचे भजी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।